अनंत चतुर्दशीसाठी लोकलची विशेष सेवा, पश्चिम रेल्वेकडून भाविकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न, विसर्जनाच्या दिवशी रात्रभर धावणार लोकल। हरित लवादाच्या आदेशाला सुप्रीम स्थगिती, ढोल ताशा पथकात 30 पेक्षा जास्त वादकांना परवानगी, तर कोल्हापूरमध्ये 12 ते 17 सप्टेंबर पर्यंत लेझर लाईटवर बंदी। झेंडूच्या दरांमध्ये मोठी वाढ, पुणे बाजार समितीत सर्वसाधारणपणे 75 रुपये प्रति किलो प्रमाणे शेतकऱ्यांना दर। टोमॅटोची बाजारातील आवक कमी झाल्याचा फटका, आवक कमी झाल्यानं टोमॅटोला 2,500 दर। राज्यात उन्हाळी कांद्याला 1,000 ते 3,700 रुपयांचा दर, पिंपळगावात दर 4,000च्या पार, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा। पुण्यातील 5 प्रमुख रस्त्यांवर कर आकारण्याचा प्रस्ताव, निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता। ठाणे पालिकेची 417 कोटींची वसुली, ठाणे मनपाच्या उत्पन्नात झाली 39 कोटींची वाढ। नवी मुंबई विमानतळ कंपनीची सोसायट्यांना कागदपत्रांसाठी नोटीस, 15 दिवसांचा दिला अल्टिमेटम, रहिवाशांमध्ये संभ्रम आणि संताप। ज्येष्ठांसाठी मदतीची काठी महामंडळ झाले स्थापन, राज्यातील 1.5 कोटी वृद्धांना सरकार देणार सहाय्य। आणि धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला, 850 कुटुंबांना मिळणार घरं, 3,000 झोपडपट्टी धारकांचं होणार पुनर्वसन।